गुड मॉर्निंग भावांनो. पहाटेचे आता 4 वाजलेत आणि मी निघलो आता आपल्या अमेरिकेतून. हे आहे माझे घर, आपली ॲव्हेंजर. निसर्गाचा आपला आजचा म्हणजे रोजचाच प्रवास आहे. मित्रांनो, आता मी आलो प्रशांतला घ्यायला बरं का. सकाळची 4:15 वाजले, त्यावरून बसलाय गाडी. चलो भावना प्रशांत आलेला आहे आणि आता आम्ही निघतोय आपल्या अमेरिकेतून. आम्ही आज जाणार आहे न्यूझीलंडला. न्यूझीलंडच्या पुढं आपलं एक देवस्थान आहे त्र्यंबकेश्वर. न्यूझीलंड म्हणजे आपलं जय महाराष्ट्र, महाराष्ट्रामधलं नाशिक. आणि आज आम्ही जाणार आहे व्हाया सिंगापूर. सिंगापूर म्हणजे आपलं संगमनेर. अहिल्यानगर टू संगमनेर, नाशिक, त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरला चाललो आहे आम्ही देवदर्शनाला. ओके, आज एक ट्रिप म्हणून. आता वाजले सकाळचे 4 आणि आता निघतोय. बघू आता आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो तिथं. आपण म्हणजे तसं आत्ता हेल्मेट वगैरे काही घातलेलं नाही पण आम्ही पूर्णपणे सेफ्टी घेतलेली. हेल्मेट वगैरे सर्व आहे आमच्यासोबत. तुम्ही पण जेव्हा बाईकवर जाताल तेव्हा हेल्मेट वगैरे नक्की यूज करा, 100% यूज करा. ओके, चलो चलो रस्त्यात भेटू. बघा प्रशांत कांत बघा. हे चलो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. ओके भावांनो, आता प्रशांतच्या घरून निघलो आहे आम्ही आणि आता हा आहे आमच्या कॉलनीतला एक्सप्रेस हायवे. आष्टोने कॉलनी एक्सप्रेस हायवे ही आमच्या कॉलनीची कमान. आणि आता आपण लागलोय पाईपलाईन रोडला. इकडे बघा, हॉस्पिटल हॉस्पिटल आणि हा आहे आपला सुप्रसिद्ध पाईपलाईन रोड. मी राहतो मित्रांनो आपल्या अमेरिकेत, म्हणजे आपल्या अहिल्यानगरमध्ये पाईपलाईन रोडला, जो सुप्रसिद्ध आणि आमचं सगळ्यांचं खूप प्रेम आहे बरं का पाईपलाईन रोडवर. आणि एक आपुलकीचं जे नातं असतं ते आणि आमचं पाईपलाईन रोडचं खूप वेगळं आहे. आमची हार्टबीट म्हणले पाईपलाईन रोड तरी चालेल. आणि नुकतंच आमची आलेलं डी-मार्ट. आणि समोर जो लाईट दिसतो आयमॅक्स, हा लागतोय आपल्या नगर मनमाड रोडला. आता टच होतोय आपण, झालो टच आपण नगर मनमाड रोडला. हा आता लागला पण मित्रांनो नगर मनमाड रोडला. इथले रोडच्या लाईट वगैरे सगळे बंद आहे. सकाळच्या 4:10 आलेले आहेत. त्याच्या घरनं निघता आम्हाला उशीर झालाय. आम्हाला लवकरात लवकर पोचायचंय. तो थोडं पुढं गेलं का आपण थोड्या परत बोलूयात मित्रांनो. आता थोडं गाडी चालवतो मी, थोडं रोड कव्हर करून घेतो पहिले, मग निवांत बोलू आपण. आता आपण आलेलो आहे नगर मनमाडला. नगर मनमाड रोडला आहे ना बायपास हायवे. आणि हा आहे आपला पॅरिस फाट्यावर. इकडे डावीकडे पॅरिसला जातो रोड. आपल्याला जायचं उजवीकडं, डावीकडे पॅरिसला रोड जातो तो. आपलं सिंगापूर आहे आपलं 150 किलोमीटर. आम्ही आतापर्यंत एक 10 किलोमीटर आलेलो आहे बरं का. अगं बाबो, 150 म्हणजे अलीकडेच आहे. आपल्याला पूर्ण पॅरिसमध्ये सिंगापूरमध्ये सिंगापूरच्या पुढं आपल्याला न्यूझीलंडला जायचं. न्यूझीलंड होतो 150 किलोमीटर. आणि आपल्याला तिथं जाऊ तर पूर्णपणे आहे ना 250 किलोमीटर भरतं ते, 200-250च्या आसपास. आणि हा आहे आपला इथं नगर मनमाड रोड. मागच्या वेळेसपेक्षा थोडा सुधारलाय, थोडा सुधारलाय. सगळा काही सुधारलेला नाहीये. बघू आता आणखीन पुढे गेल्यावर कसं भेटतो. इथं खूप अंधार काही दिसत नाही, त्याच्यामुळे मी इकडे जास्त व्हिडिओ काढत नाहीये. थोड्या वेळी पुढे गेलं तर आपण थोडं उजेड झाला ना तोपर्यंत आपण मग परत बोलू. तोपर्यंत आपण मे बी बहुतेक कोलारपर्यंत जाऊया. तर भाऊंना आपण आता पोहोचलेलो आहे सिंगापूर फाटा. इकडे माझ्या मागे सिंगापूर फाटा आहे, राहुरीच्या अलीकडे आपण. आणि इथून आता त्र्यंबकेश्वर आहे 250 किलोमीटर.
250 किलोमीटर त्र्यंबकेश्वर आहे आणि आता 4:30 वाजलेले आहेत. आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल. आता थोडंसं उजेड पडला ना मग आपण परत एक व्हिडिओ बनवू छानसा. आता अंधार आहे, काही दिसत पण नाही आहे आणि असं पण उशीर झालेलं आहे, आपल्याला 4:30 वाजले. त्याच्यामुळे थोडंसं लवकर जावं लागणार आहे. बघू आता थोडं नाही थांबलो ना काही भेटते का काही नाही. थोडं उजेड वगैरे भेटला ना आणि ट्रॅफिक पण खूप आहे, गाड्यांची लाईट चमकती आहे आणि गाडीवर असल्यामुळे होतं आहे काय आमचा आवाज कमी आणि हवेचाच आवाज जास्त येतो आहे. त्याच्यामुळे थोड्या वेळी आहे ना उजेड पडल्यावर आपण परत एकदा भेटू. ओके चलो बाय. भावांनो आपण आहे ना आता पोहोचलेलो आहे लोणीमध्ये बरं का आणि आपल्याला अजून बरंच लांब जायचं. जो 200 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे अजून आपला. बघू आपण आता किती वेळ लागतोय त्याला. लोक सकाळ फिरायला निघले तिथं. आपल्याचे काय आम्हाला 2 जण दिसले जातानी. पुढं पण एक काका आहेत, आपल्या काका आणि काकू होते. आता इकडं चौक आपण काय काय माहित नाही मला. काका निघले फिरायला. नाशिक 99 किलोमीटर आहे तू आणि तिथून पुढं आणखीन किती किलोमीटर आहे नाशिकच्या पुढं नाही सांगता यायचं आम्हाला, कारण की माहीत नाही किती आहे काय ते. दिवसभर गजबजलेला हा रोड आहे ना, असा रिकामा पाहून ना थोडंसं वेगळंच वाटतंय. इकडे हे आपलं लोणीचं बस स्टँड. थोडं पुढं गेलं ना आपण चहा घेऊया, कारण मित्रांनो थंडी वाजतीये खूप. सकाळ गाडीवर नेमका प्रॉब्लेम आज झालाय. आम्ही निघलो उशीर झाला या नादात आहे ना हेल्मेटच माझं प्राशांच्या घरी राहून गेलंय आणि मी आता कॅप घातलेली आहे. सेफ रायडिंगसाठी हेल्मेट फार गरजेचं आहे आणि नेमकं आमचं हेल्मेट राहिलंय आज घरी. प्रावरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. भावांनो आपण सिंगापूरमध्ये आलो आहे आणि हे अहिल्यानगरचं माळेवाडा गणपती मंदिर आहे. तसं हे मंदिर म्हणजे आपलं सिंगापूरचं गणपती मंदिर आहे. खूप श्रद्धेने जाणारे सर्व भाविक पण थांबतात बरं ते. इथं छान आहे मंदिर, खूप सुंदर आहे. आम्ही आता खूप जायला ॲक्च्युली उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही आहे. तुम्ही आलात तरी तर नक्की थांबा, दर्शन घ्या, मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करा. देव तुमचं म्हणणं नक्की ऐकेल. तर भावांनो आम्ही नाही इथं काश्मीरी टी सेंटर आहे. आम्ही आता चहा घेतलेला आहे आणि इकडं माग आहे संगमनेर बस स्टँड, म्हणजे आपलं सिंगापूरचं बस स्टँड आहे. हा हायवे. बाबा सकाळ काम करतायत. एवढं वय झालं तरी बाबा आहे एवढं पहाटे उठून काम करू राहिली. आणि आता आपण चहा घेऊन झालेलं आहे मित्रांनो. आपण आता लवकर निघायचा प्रयत्न करू. आपल्याला भरपूर लांब जायचं अजून, बराच प्रवास बाकी आपलं शिल्लक आहे. जास्त टाइमपास करून चालणार नाही. इकडे आठवण पोहे आहे बरं काही, समोर तुम्हाला दिसते ना मागे तिथं आठवण पोहे. ट्रॅक्टरवाले मामांनी ना लय जोरात ट्रॅक्टर वाजवलंय बरं का. आपला आवाज तिथे गायब होऊन जातो. भरपूर गाड्या चालू होत्या एवढ्या पहाटे मला वाटलं नव्हतं.
एवढ्या गाड्या भेटतील तर. कारण आम्ही जसं लोणीपासून पुढे आलो ना, आम्हाला एक गाडी दिसत नव्हती रोडनी रस्त्याने. भरपूर अंधार काळोख होता. आम्हाला असं वाटतं यायला एखादा बिबट्या येतो का इकडं, कारण इकडे बिबट्याचं प्रमाण भरपूर जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आमची अशी मस्तपैकी लागली ती. म्हटलं एखादा बिबट्या जर आला ना, सगळा नाश्ता होऊन जाईल त्याचा, नाही का आपला. तर तसं काही झालेलं नाही. आम्ही आता निघतोय बरं का पुढच्या प्रवासाला. आता आपण थोडंसं परत कुठंतरी थांबलं ना, परत एकदा बोलू, परत भेटू. चलो बाय. तुम्ही आलं तिथं आठवण पोहिला नक्की खा. आणि हा आमचा टिल्या आहे बरं का. टिल्या म्हणजे प्रशांत. थोडं गाडीचं स्पीड वाढलं ना की की थांबतो. अरे भैया हळू घे, अरे भैया हळू घे. अरे दादा तू असं करू नको, आपल्याला लई लांब जायचंय, भरपूर प्रवास बाकी आहे आपला अजून. हा काय करता रे तू आईसा बाबा तुम्ही सांगा आता कमेंट करून त्याला की भाऊ असं काही करू नको तू. चलो बाय. गॉगल नव्हतं लावलेला, आत्ता शिकली गेडलाय. डोळ्याची वाट लागली त्याच्यामध्ये गॉगल घालतोय आणि परत एकदा पुढच्या प्रवासाला चालू करतोय. तर भावांनो 7 वाजले सकाळचे आणि आपण आपल्या न्यूझीलंड म्हणजे आपल्या नाशिकमध्ये पोहोचलोय. आपल्या आयलंड म्हणजे आपल्या अमेरिकेतून आपण सकाळी 4 वाजता निघलो होतो आणि 7 वाजता आपण आपल्या न्यूझीलंड म्हणजे आपल्या नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे. तिथून पुढे आता त्र्यंबकेश्वर काही 25-30 किलोमीटर बाकी आहे. हर भागी आणि डेव्हलप शहर आहे बरं का नाशिक. मस्त सुंदर सिटी आहे आणि सकाळ सकाळ वातावरण पण इतकं छान आहे ना. सकाळी पोहोचलो सर्व छान नाशिकमध्ये आले. त्या म्हणतात म्हणजे नाशिक का घर नाशिक त्याप्रमाणे वाटतं भारी नाशिक सुंदर आहे. आता आपण काही सुरुवात नाही आहे, आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यामुळे आता आपण थांबला तो संपला. त्याच्यामुळे आपण काही थांबणार नाहीये. आपण हो काका काकांनी मध्ये स्पीडब्रेकरवर गाडी उभी केली बरं का. त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला. होतं चालतं. आपण आपलं त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं ना की आपण परत येऊ नाशिकमध्ये आपल्या. फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहे आणि आता चाललोय कुशावर्त तीर्थला, कुशावर्त कुंडला. तिथे जाऊन आम्ही आता थोडं आंघोळ करतो, हातपाय धुतो, थोडं फ्रेश होतो आणि मग परत निघून आम्ही देवाच्या दर्शनाला जाणार आहे. थोड्या वेळाने परत हे करू. तिथं कुशावर्त कुंडला आपल्याला तिथे व्हिडिओ नाही बनवता येणार, काही कारण असतं. त्याच्यामुळं तिथलं काही तुम्हाला व्हिडिओ वगैरे आम्ही काही दाखवू शकत नाही, माफी असावी. भेटू करा भावना. आपण आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आणि आपल्या मागे आहे बरं का आता उत्तर दरवाजा आहे. आपण पूजा वगैरे करून आलोय सर्व आणि आता इथं आलो आहे आपण बाहेर दर्शनाला. आतमध्ये काय फोटो व्हिडिओ आज अलाउड केलं नाही आणि खूप गर्दी होती, खूप गर्दी होती. त्याच्यामुळे आतमध्ये काय फोटो व्हिडिओ अलाउड केलं नाही आणि कारण की त्याच्यामध्ये बराच वेळ जात होता आणि आम्ही पण काढली नाही फोटो व्हिडिओ कामामुळं. आणि इथे उत्तर दरवाजा आहे. आपण जाऊ आता पुढे उत्तर दरवाजा पाहूया थोडा वेळ, 1च मिनिटं फक्त. हा आहे उत्तर दरवाजा नाशिक त्र्यंबकेश्वरचा. आतमध्ये काय आपण जात नाहीये, बराच वेळ जाईल त्याच्यामध्ये. बरेच भाविक भक्त आलेत आहेत आणि गर्दी खूप आहे. आता 1-2 दिवसापूर्वी यात्रा होऊन गेली इथली. त्र्यंबकेश्वर उत्तर महाद्वार. सारखा मावशी पिवळ्यासाठी आले मावशी, काय सारखा ना भाऊ. एक ना भैया इथून लेफ्ट मार. कशाला मारतो, काय करायचं मार. इथं गाजानन इथं पाण्याची बाटली घेतो मी. भावने टिले गेला बरं का आता पाण्याची बाटली आणायला. श्री गजानन रेस्टॉरंट पाण्याची बाटली घेऊन येतोय दादा. इथं बाजार आहे बरं का, चांगला बाजार भरलेला आहे. ट्रॅक पॅन्ट 100 रुपये. हे काय स्वेटर, थंडी संपली काका स्वेटर विकू राहिले. हे
रात्री सगळे चांगला बाजार भरला राव मित्रांनो. इकडे चांगले कपडे बिपडे भारी, स्वेटर बिटर ब्लँकेट बिंकेट. पण आता काय थंडी संपायला आली त्याच्यामुळे घेऊन का उपयोग नाही बरं का. थंडी संपली आणि आता उन्हाळा चालू होतं त्याच्यामुळे काय ब्लँकेट वगैरे घेऊन उपयोग नाहीये. आणि आता इथं असं खरेदी तू बनवतो एकटा जो आहे बरं का मी गाडीवर. लोक अशी येडेन बघू राहिले ना इकडे बघा. ते काका बघत होते आता ते गेले पुढं, त्यांना कॅमेऱ्यात घ्यायला लागलो तर काका गेले पुढे निघून. आणि आता टिला आहे नाही बघा, आलाय टिला आता आलाय पाण्याची बाटली घेऊन. कुठे गेला हे लवकर, हे बघा याला पाण्याची बाटली घेऊन. बिचार उपाशी सकाळपासून माझ सोबत. तर मी घरून नाश्ता करून निघलेले बरं का. याला म्हणलं होतं पण याने काही खाल्लेलं नाही. हे इकडे बघ, लय ताणलेलं आहे बिचारांना, भुकेला पण भरपूर आहे. त्याच्यामुळे ते ना आता काय त्याला काय ऐकू येणार काही दिसना बी. काय घेतलो का भावांना माझा गॉगल हरवलं बरं का असं. आम्ही लिंबा खाली थांबलो गॉगल घ्यायला. 30 रुपयाचं गॉगल लिंबा खाली. इंदोरीकर महाराजांनी सांगितलं तसं ते वापरायचा. 30 रुपयात गंमत करायची. गॉगल हरवलीमुळे आता घ्यावं लागतं आहे गॉगल. बघू आता काका कसे गॉगल दाखवतात आपल्याला. काका नाही दादा आहेत बरं काही. पण दादा इकडे बघा, हे बघा हे दादा गॉगल दाखवतात आपल्याला. बघू आता कशी कशी गॉगल दाखवतात. गॉगल भारी आहेत बरं का त्यांच्याकडे. एक मिनिट नाही प्लेन म्हणजे पूर्ण व्हाईट तर दुसरं हॉर्न गॉगल आपल्याला भारी वाटतो ना. क्लिअर दिसते एकदम मस्त आहे की आता व्हाईट आहे का बघू याच्यात. म्हणजे आपण कसं आहे रात्री पण घालता येईल आपल्याला नाही ना. नाही दुसरा भेटलं तर हा गॉगल घेण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. भावांना प्लेन व्हाईट भेटलेलं आहे आणि मी लई खुश झालेलं बरं का. म्हणजे आता आपल्याला रात्रीच्या प्रवासाला गॉगल घालतात. त्याच्यामध्ये फिटिंगवाला नाही सर. दाखवा बरं तो असा राऊंड शेप अंडा कृती. भावांना हाय गॉगल लागवलंय काकांनी आपलं सॉरी दादांनी. हे बघा हाय घे वार नाही लागू म्हणून. दादा असं आहे का दाखव फिटिंग मध्ये. दादांनी ना गाडीचा आरसा घालून ठेवलेलं आहे इथे बरं का. कोणता चांगला दिसतो हा का. हा कोणता चांगला दिसतो. माझ्या मध्ये आज चांगला दिसतोय बरं का. मी कोण एवढं 100 ना. ते इंदोरीकर महाराजांनी आपल्याला 30 रुपयाला सांगितलेलं आहे. पण दादांचा धंदा आहे. महाराजांना काय तिकडं भरपूर आहे. आपण दादांना 100 रुपये देऊन टाकू काही विषय नाही. दादा तुमचं नाव काय. संदीप चव्हाण दादा आहे इंदोरी रोडला. ओझर विमानतळ फाट्याचं थोडं पुढं आहे. या दादांकडे भरपूर व्हरायटी गॉगल बिगल घ्यायला तुम्ही मस्त गॉगल सर्व मी भारी एक नंबर गॉगल आवडलेला आहे. आणि पाहिजे नसलं महिन्यानी वर्षांनी भेटलेला आहे. आता आहे ना मला पेमेंट करायचं आणि मोबाईलमधून पेमेंट करावं लागणार आहे. त्याच्यामुळे आता मला व्हिडिओ बंद करावं लागणार आहे. 2 मिनिटासाठी परत आलो. गॉगल घेतलाय. दादांना काही कमी करता विचारलं का दादांनी 100चे लगेच 80 केले काही न बोलता. दादा काय म्हणतात बघा एकदा. बोला दादा बोला बोला बोला. तुमचं दुकान कुठं आहे काय सांगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव संदीप गोरख चव्हाण. आकडा फाटेवाडी दिंडोरी पासून 5 किलोमीटर आपलं गॉगल शॉप आहे. तिथे आपण चांगले सगळे व्हरायटी विकतो आपण तिथे. हे बघा गॉगल शॉप आहे दादांचं. नक्की यावर का गॉगल घ्यायला दादांकडे. चला दादा. मित्रांनो लय भारी काम झालेलं आहे. दादांनी आपल्याला एकदम मस्त गॉगल दिलेलं आहे. दादांची सर्व्हिस पण भारी आहे आणि गॉगल पण मस्त आहे बरं का. कधी आले तुम्ही ना आता दादांना जरूर भेट द्या. मस्त गॉगल दिले दादांनी आणि गॉगलची व्हरायटी पण चांगले चांगले दाखवले त्यांनी. पण आपली रिक्वायरमेंट अशी होती की हा गॉगल पाहिजे कारण की यांनी आपल्याला डोळ्याला हवा नाही लागत. आणि प्लेन याच्यासाठी घेतलाय की हा दिवसा पण घालता येतो आणि रात्री पण घालता येतो. त्याच्यामुळं ओके या नक्की आले ना संदीप दादांच्या दुकानाला नक्की भेट द्या. भावांना आपण आहे ना दिंडोरीमध्ये पोहोचलो बरं का. आणि ते चौफुलीवरून लेफ्ट घ्यायचं आहे. ते काकांनी सांगितलंय आपल्याला फक्त विचारलंय आपण. चौफुलीवरून लेफ्ट घ्यायचंय. आता कुठं आहे चौफुली बघू आपण. पुढचं पुढे अर्धा किलोमीटरला सांगितलंय त्यांनी. चौफुलीवरून लेफ्ट घ्यायचंय.
मठ द्यायचं, स्वामींचे मठ द्यायचं, पण आज जाऊन योग आलाय मठात जायचा. इतक्या वर्षापासूनच आपला आहे इच्छा आज पूर्ण होतीये. जाऊ आज स्वामींच्या दर्शनाला दिंडोरीला आणि दर्शन घेऊयात. हा लेफ्ट दिसतोय बरं का आता आपल्याला. हा बघ इथनं लेफ्ट, बऱ्याच गाड्या चालल्या तिकडे. चल घाल. इथं विचारू कोणला तरी आपण. आंबा मित्रांनो इकडेच आतमध्येच बरं का. आम्ही ते काकांना विचारलं की ते बोलले इकडेच आतमध्ये, समोरच आहे, लय लांब नाहीये, जवळच आहे. आता काका तर म्हटलं इथं समोरच आहे. हो आपण अजून किती आतमध्ये आहे. इथं गाड्या वगैरे भरपूर दिसत आहेत बरं का. नाही सॉरी, इथे गॅरेज आहे बरं का. थांबा. तर मित्रांनो इकडे स्वामींचं मठ आहे, इकडे आतमध्ये जायला रोड आहे. श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी नाशिक. नो पार्किंग. गाडी कुठं लावायची काकांना विचारू आपण. मित्रांनो मठात आलोय आपण आता. इथं फोटो व्हिडिओची परमिशन आहे की नाही माहीत नाही आपल्याला, त्याच्यामुळे मी आता जास्त काही शूट घेत नाही. आतमध्ये गेल्यावर पाहू आपण परमिशन आहे की नाही, त्यानुसार आपण शूट करू. तिला आहे सोबत. ते कोणत्या भाषेत बोल राहिलं मला काय समजा ना. त्यांची ती धुळ्याकडची स्टाईल आहे, त्या भाषेत जो बोलतोय मला काय उमराना उमराना काहीतरी म्हणतोय तो, मला काही समजा ना बरं का. आणि मी काय तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्हाला समजलं काय बोलतोय ते तुम्ही मला सांगा बरं का कमेंट करून. हां कोणतं तरी सांगतो ते दिंडोरीला आलोय म्हणून. मग परत होणार गोरा दिसतो का नाही. हां मग आता आले आतमध्ये. आता बघू काय पुढं परमिशन आहे की नाही. हे पण मित्रांनो आतमध्ये आलो आहे आपण मठामध्ये. तुळस तोडू नये दरबारकडे जाण्याचा मार्ग. श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास प्रधान केंद्र दिंडोरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. चला दर्शन घेऊयात आता स्वामींचं. ओके मित्रांनो आपण आहे ना आज दिंडोरी येथे दर्शनासाठी आलो होतो. दर्शन झालंय आपलं आणि आता निघालोय बरं का आपण. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण काही आतमध्ये व्हिडिओ घेतला नाही. तरी मी गपचूप 1-2 फोटो काढलेत बरं का. मित्रांनो ना आज आपलं खूप भारी दर्शन झालेलं आहे स्वामींचं. आणि मठात गेलो होतो तर इतकी छान सुंदर शांतता होती ना. आणि परत तिथं मोरेदादांचं पण आज दर्शन झालं. मोरेदादाही होते आज तिथे, त्यांचं दर्शन झालं. पण त्यांना भेटता नाही आलं, त्यांच्याशी बोलता नाही आलं. त्यांना भेटायचा वार गुरुवार आहे आणि आज सोमवार, त्याच्यामुळे त्यांना काय भेटता नाही आलं आम्हाला. तरी तिथं आम्ही गेल्यावर काल भैरवाष्टकाची सेवा झाली. तिथे 2 मिनिटं बसून छान इतकं शांत आणि सुंदर वातावरण आहे. मी आज पहिल्यांदा चालू होतो बरं का मित्रांनो. आमचा हा दादा बघा फोटो काढतोय. टाटा कर रे. दादाला समजलंच नाही नेमकं काय झालं. सगळ्या ताई वगैरे आहेत, खूप छान सगळ्यांनी इथं आपल्याला सपोर्ट केला, समजून सांगितलं. आणि मेन म्हणजे मी पहिल्यांदा आलो बरं का आज इथे. मी खूप वर्षांपासून इथं यायचं म्हणतोय, पण मला काय कधी येता नाही आलं. पण आज कुठून योग आला आणि स्वामींनी आज मला स्वतः बोलून घेतलं दर्शनाला. तर आता मला एक फोन येतो मित्रांनो, मग आपण परत बोलूया थोड्या वेळाने. पण एवढं छान दर्शन झालं ना. आणि आमचा हा टिला आहे इकडे वगैरे टिला आहे, याला पण खूप प्रसन्न असं वाटलं दर्शन घेताना. आणि असं आज मन प्रसन्न झालं. 1 तास पहिल्यांदाच आलो, गर्दी नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित एकदम शांततेत. आणि मेन म्हणजे काय माहिती मित्रांनो, आतमध्ये ना व्हिडिओ फोटो काढायला परमिशन उद्या मोबाईलवर पण नाही काढून दिला. पण एक प्रकारे ती गोष्ट चांगली, असं आपल्याला गपचूप घेता येत होतं, पण आपण काही घेतलं नाहीये. नियम मोडायला नको तिथले, त्याच्यामुळं नियम मोडले म्हणजे नंतर व्हिडिओ फोटो घेऊ आपण, पण आपल्यालाच नंतर कसं तरी वाटतं ते. त्याच्यामुळे काही फोटो व्हिडिओ घेतले नाही आहेत. आता आम्ही निघतोय आपल्या अमेरिकेकडे रिटर्न टू अमेरिका, म्हणजेच आपला अहिल्यानगर. चलो आता गाडीवर बसायचं, गाडी चालवायची, परत तोच रस्ता, तीच धूळ, तीच माती, आणि परत त्याच लोकांमध्ये जायचं जी आपली आहेत. तशी ही पण लोक आपलीच आहेत. ही लोकांची नाही, ही पण आपलीच आहेत, पण आपलं ते आपलं. चला थोड्या वेळाने आता बोलू, परत गाडीवर बसतो आता. चलो बाय. मित्रांनो आम्ही ना आता नगरला परत निघलोय बरं का, आपल्या अमेरिकेकडे परत रिटर्न निघलोय. आता आम्ही उभं आहे द्वारकेच्या पुढं. आता मागं पूल आहे, ते गाडीमुळे दिसत नाही. आणि इथं आमचा एक मित्र येतोय नाशिकमधला आम्हाला भेटायला, त्यासाठी आम्ही थांबलोय. तो परत आला ना की आपण त्याला भेटू आणि मग निघणार आहे. इथं आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा पण तो आला होता भेटायला. आणि आता परत आज तो आम्ही जेवढ्या वेळेस येऊ ना नाशिकला, म्हणजे आपल्या न्यूझीलंडमध्ये, तो प्रत्येक वेळेस आम्हाला भेटायला येतो.
तो येतोय, आम्ही आता त्याची वाट बघतोय, थांबलोय आता आम्ही त्याची वाट बघत इथं. भावांनो बघा, हा आमचा मित्र आला भेटायला आम्हाला इथं, संतोष धरे. मग मित्र कसा आहे? मित्रांनो आमचा मित्र बरं का संतोष. आम्ही गेले जवळजवळ 15-20 वर्ष आहे आम्ही मित्र आहेत. मी जसं नाशिकमध्ये येतो ना तसं हा मला भेटल्याशिवाय म्हणजे सोडत नाही, जाऊ देत नाही मला नगरला. आणि आज पण तीच परिस्थिती, मी निघलो होतो तर तो निम्म्या रस्त्यात मला भेटायला आलेला आहे. कुठला एरिया द्या आपण आता पौर्णिमा बस स्टॉपला आहे. पौर्णिमा बस स्टॉपला आहे. हा भरपूर लांब होता, तिकडे गंगापूर नाका वगैरे त्या साईडला होता. तिथलं इकडे आलाय हा मला भेटायला. आता थोड्या वेळेची गप्पा मारतो आणि निघतो मग. भावना आमची भेट ना आज खूप भारी झालेली आहे. 1 रुपयापासून 1 करोडपर्यंत त्याच्या गप्पा झालेल्या आहेत. आणि आता त्याचा निष्कर्ष काय निघाला आम्हाला काय माहित नाही बरं का. तिला वैतागलेला आहे, लय वैतागलेला आहे बरं का. त्याला घरी जायची घाई झालेली, ओढ झालेली आहे. आईची आठवण येते त्याला. आईचं लेकरं आहे. मी म्हणतो याला मुक्काम कर, उद्या जाऊ मस्त पैकी. आज 7 वाजता काय हो की कुंडाच्या तिथं गंगा आरती ते कर. तर हा करत नाही गंगा आरती. नाही त्याला विचार का करत मित्रांनो, नाही? मित्रांनो विषय असा आहे की मला आहे ना उद्या एक काम आहे, त्याच्यामुळे मला असं म्हणणं थांबता काय नाही. मी काय बोर झालं असं काय सांगतो. काय करावं लागतं आता, ढकलावं लागतं बिचारावर नाही का. कधी कधी आमचं मित्र आहे तर माझं पण म्हणणं आहे आज गंगा आरतीला थांबायला पाहिजे. हो बरोबर. आपण मित्रांनो कसं आहे, नाही थांबता येणार मला आज. काही उद्या काही काम असल्यामुळे नाही थांबता येत, नाही तर 100% थांबलो असतो आपण आज. मी आणि ऍक्च्युली ना घरी फोन करून सांगितलं 1 तासापूर्वीच की मी निघालो नाशिकमधनं म्हणून. आणि मी अजून नाशिकमध्ये येते, नाशिक रोडला आहे आम्ही. हा सिग्नल दिसतोय माझं, कोणता सिग्नल येतो कोणता पाठीमागे गेलेला हा तो मोठा नाही पौर्णिमा बस स्टॉप. पौर्णिमा बस स्टॉपचं सिग्नल आहे बघा, मागचं दिसतोय ना तुम्हाला, जो लाल उभा पौर्णिमा बस स्टॉपचं सिग्नल आहे. तिथं उभे आहे आम्ही 1 तासापासून. आणि त्याच्या आधीच मी घरी फोन करून सांगितलेलं की आम्ही नाशिकवरनं निघलोय म्हणून. पण अजून इथंच आहे पौर्णिमा बस स्टॉपच्या इथं. तर आता पटकन निघावं लागेल, अंधार पडलेला आहे. आणि आता वाजलेत किती सांगू का, 6:45 वाजलेत बरं का. 6:45 वाजले. आता घरी जाऊ सर किती वेळ होतो काय देव जाणे. आणि निवांत हळूहळू घरी जायचं, त्याच्यामुळे आता आम्ही निघतोय लवकर. चला संतोष, बाय. भेटू परत पुढच्या वेळेस आल्यावर. मित्रांनो आम्ही आता फायनली नगरमध्ये पोहोचलोय. पाईपलाईन रोड लावलोय आमच्या घराजवळ. आणि नाशिकपासून निघाल्यानंतर असं इतकी धूळ होती. हे आम्हाला परत व्हिडिओ काढायची इच्छाच नाही झाली, त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ बनवलाच नाही. आम्ही नाशिक ते डायरेक्ट आता नगरमध्ये. आता वाजलेत 11 आणि आता जवळजवळ पोहोचतोय 5 मिनिटात घरी पोहोचतोय. टिलेच्या घरी पोहोचतोय आम्ही 5 मिनिट. मित्रांनो आम्ही आलो आहोत आमच्या कॉलनीत, अष्टविनायक कॉलनीमध्ये. हे चालू आहे आमच्या कॉलनीत रस्त्याचं काम. लास्ट टप्पा आहे, शेवटचा टप्पा, शेवटचा रोड. इथून सरळ गेलं का टिलेचं घर आहे आणि इकडनं इकडे गेलं तर माझं घर आहे. चांगलं सिमेंट रोड झालं का आमच्या कॉलनीमध्ये, 1 नंबर बाहेर रोड झालाय. आलं टिलेचं घर. टिलेशचं घर आलेलं आहे. हे गाडी हा कसं झाला प्रवास? 1 नंबर आला, एकदम मजा आली, मजा. छान वाटलं, खूप एन्जॉय केला आम्ही. भारी ना. किती किलोमीटर झाले आता? 43,000 68. म्हणजे आम्ही जवळजवळ आज 500 किलोमीटर रन झाला आहे आमचा टोटल. जास्ती नाही, 500च झाला आहे फक्त. बरंच ठिकाणी आम्ही थांबलो होतो. आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये जवळजवळ 3-4 तास थांबलो होतो. हे बघ, तिथंच बराच वेळ गेला आमचा. चला आता टिले धूळ बघ. कुठं धूळ? हे बघा, धुळीचं साम्राज्य. आम्ही ना पूर्ण प्रवासात जेवढं भरलो नाही ना तेवढं आहे ना. आम्ही शिंगणापूर फाट्यापासून पुढे आलो ना, तिथे इतकी डेंजर धूळ होती ना की अख्खा प्रवासाचं सगळं जी धुळीपासून आम्ही जे वाचलो होतो ना, अख्खं सगळं भरून गेलो आम्ही तिथं. हा ना, हे पाहिजे
सगळे कपडे घाण झाले, सगळे 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 कपडे घाण झाले. चला आता त्याला येऊ करे. चला बाय, गुड नाईट. गुड नाईट मित्रांनो, भेटू पुढच्या वेळेस पुढच्या गावाला. मित्रांनो आता आहे ना आपण पोचलो आता माझ्या घरी आणि इथं संपतोय आपला प्रवास. इथं आपला ब्लॉग एंड होतोय आणि ही परत पार्क केली बघा. सकाळी जिथं पार्क केली होती तिथं आता परत पार्क केली. ही परमनंट जागा आहे ही आणि माझी फेवरेट, वन अँड ओनली. चला बाय, गुड नाईट, झोपा आता.